पाहुयात लोकशाहीचा ग्राउंड झिरो रिपोर्ट। लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईतील 6 जागा जिंकण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी खुद्द मैदानात उतरणार आहेत आणि यामध्ये 15 मे रोजी नरेंद्र मोदी यांची मुंबईतील पहिली जाहीर सभा पार पडणार आहे। महायुतीच्या 6ही उमेदवारांना जिंकण्यासाठी 17 मे रोजी नरेंद्र मोदी यांचा एक मोठा रोड शोही आयोजित केला जाणार आहे। त्याचं नियोजन भाजपकडून सुरू आहे। त्यामुळे एकूणच नरेंद्र मोदींच्या रोड शो आणि सभेनंतर मुंबईतील किती जागा भाजप आणि महायुतीच्या पदरात पडत आहेत हे 4 जून रोजी स्पष्ट होईल। कॅमेरामन राजेश धोत्रेसह मी चैतन्य नावरे, मुंबई। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अटक केली होती। या संदर्भात अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागत जामिनासाठी अर्ज केला होता। त्यावर आज सुनावणी करताना ईडी, सीबीआय आणि त्याचबरोबर केंद्र सरकारने अरविंद केजरीवाल यांच्या जामिनासाठी विरोध केला। ईडीनं त्यांच्या युक्तिवादामध्ये असं सुद्धा म्हणाले की अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत आणि सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू असल्यामुळे एकूणच हे प्रकरण जे आहे ते अतिशय गंभीर आहे, त्यामुळे त्यांना जामीन मिळू नये। अरविंद केजरीवाल यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून जामिनासाठी दिलासा मिळाला नाही। मात्र येत्या 9 तारखेला अरविंद केजरीवाल यांच्या जामिनासाठी सुनावणी होणार आहे। त्यामुळे 9 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर होतोय की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं असेल। जर्नलिस्ट विनीतसह ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व जगाचं लक्ष लागलं आहे। पवार विरुद्ध पवार असा सामना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सुनेत्रा पवार यांचं नाव घेत बारामतीमध्ये बळीचा बकरा बनवला असल्याचा आरोप अजित पवार यांच्यावर केला आहे। अजित पवार या आरोपाला काय प्रत्युत्तर देतं पाहणं गरजेचं ठरणार आहे। परंतु महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे ह्या 4 लाख पेक्षा जास्त मताने निवडून येईल असा दावा संजय राऊत यांनी केला आहे। यामुळे महाविकास आघाडीचे महाराष्ट्रात किती उमेदवार निवडून येतात हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेशसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। मोठा भाऊ असून सुद्धा कधी आपल्याला नमतं घ्यावं लागतं, तसे 115 आमदार असताना सुद्धा भाजपला उपमुख्यमंत्री पद घ्यावं लागलं असं महत्त्वाचे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय। नवी मुंबईमध्ये गणेश नाईक यांच्या समर्थकांची भेट घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस नवी मुंबईमध्ये दाखल झाले होते। त्यावेळेला नाराज पदाधिकाऱ्यांशी हे त्यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे, जेणेकरून भाजपला उपमुख्यमंत्री पद घ्यावं लागलं आणि आपल्याला ठाण्याची लोकसभा महायुतीची जागा मिळाली नाही, त्यामुळे तुम्ही नाराज होऊ नका असंही देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणातून व्यक्त केलंय। तसेच गणेश नाईकांचे हात बळकट करण्यासाठी त्यांना नवी मुंबईमध्ये पूर्णपणे भाजप पाठीशी असेल। तसेच गणेश नाईक नवी मुंबईमध्ये आल्यामुळे भाजपची ताकद वाढली आणि त्यांचा मान सन्मान राखण्याचं काम यापुढे भाजप करेल आणि किती काही झालं तर गणेश नाईकांच्या सोबत भाजप असेल आणि देवेंद्र फडणवीस असेल असं महत्त्वाचं विधान त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे गणेश नाईकांना ताकद देण्याचं काम आता फडणवीस करणार आहेत। कॅमेरामन ज्ञानेश्वर बागडेसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई। नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील माघार घेण्याचा काल शेवटचा दिवस होता। या माघारीमध्ये महायुतीतील जे बंडखोर होते त्यांनी आपली माघारी घेतलेली आहे। यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निवृत्ती अरिंगळे असो किंवा भाजपतर्फे इच्छुक होते मात्र उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले अनिल जाधव यांनी देखील माघारी घेतलेली, तर ठाकरे गटाचे नाराज विजय करंजकर यांनी देखील माघार घेतली। या सगळ्या प्रकारानंतर मात्र महायुतीकडून इच्छुक असलेले आणि उमेदवारीवर अपक्ष उमेदवारीवर ठाम असलेले शांतिगिरी महाराज यांनी मात्र आपली उमेदवारी तशीच ठेवलेली आहे। ते आता अपक्ष म्हणून नाशिक लोकसभेच्या मैदानात उतरणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन नाशिकमध्ये बघायला मिळते। आज सकाळी नाशिक रोड परिसरातून त्यांनी बाईक रॅलीला सुरुवात केली। या बाईक रॅलीमध्ये जय बाबाजी भक्त परिवार हा मोठ्या संख्येने उपस्थित होता, तर नाशिकच्या पूर्ण शहराला वेढा घालत त्यांनी ही बाईक रॅली काढली। एकूणच त्यांच्या या शक्ती प्रदर्शनाने आता महायुतीतील उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही। शांतिगिरी महाराज यांच्या अपक्ष उमेदवारीने नेमका कोणाला फटका बसेल हे आता येणारा काळच ठरवेल। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 4 मे रोजी कणकवली येथे केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यातील सभा पार पडली। तर येत्या 10 तारखेला पुण्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुरलीधर मोहोळ या महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार सभा पार पडणार आहे। तर 12 मे रोजी कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्यासाठी सभा पार पडणार आहे। तर येत्या 17 मे रोजी मनसेकडून दादरमध्ये छत्रपती शिवाजी पार्क मैदान हे देखील बुक केलेलं आहे, त्यामुळे 17 मेला देखील मनसे सभा पार पडणार का हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। त्यासोबतच 17 मेच्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित राहणार का हा देखील सध्या चर्चेचा सवाल पाहताना मिळत आहे।
कॅमेरा विनीत पेडणेकरसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये आज सकाळी 7 वाजल्यापासून चुरशीने मतदान झाले. या दोनही मतदारसंघांमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 50%पेक्षा अधिक मतदारांनी आपल्या मतांची नोंद केली आहे. सायंकाळी 7 वाजेपर्यंत हे मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल आणि अधिकृत टक्केवारी जाहीर होईल. मात्र हा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासन आणि उमेदवारांनी देखील खूप मोठा पाठपुरावा केल्याचं दिसून आलं. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कोल्हापूर शहराच्या बरोबरच जिल्ह्यात अनेक ठिकाणी आदर्श मतदान केंद्रांची उभारणी केली. तसंच मतदारांना रेड कार्पेट, पंखा आणि प्रथमोपचार पेटी तसंच सेल्फी पॉईंटची देखील व्यवस्था करण्यात आली. कोल्हापुरातील एका मतदान केंद्रावरती मतदानासाठी जात असलेला व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला, तर दुसरीकडं पद्माराजे या मतदान केंद्रावरती शिवसेनेच्या वतीनं बोगस मतदानावरती आक्षेप देखील घेण्यात आला. एकूणच जर पाहिलं तर कोल्हापूरची मतदान प्रक्रिया आत्तापर्यंत सुरळीत चालली असून मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावं यासाठी जिल्हा प्रशासनानं अतोनात प्रयत्न केल्याचं दिसून आलंय. सतीश जाऊनकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.